टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सातत्याने सुरेश धस यांचा जो व्यक्ती आहे सतीश भोसले उर्फ खोक्या ह्याच्यावरती सातत्याने जे आहेत ते आरोप होताना पाहायला मिळत आहेत, परंतु पोलिसांच्या अजून ताब्यात खोक्या जो आहे तो सापडला नाही, परंतु माध्यमांमध्ये त्याच्या इंटरव्ह्यूज वगैरे होताना गेले अनेक दिवस सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याचे अत्याचार करणारे अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर आले। कधी बॅटनी मारताना, कधी पैशाची उधळण करताना, कधी ज्यांना त्यांनी मारलं त्यांच्यावरच खोटे गुन्हे 307 ॲट्रॉसिटी दाखल झालेल्या या देखील गोष्टी माध्यमांच्या समोर आल्या। आणि काल सर्वात आश्चर्याची गोष्ट होती की एका चॅनलला गाडीमध्ये बसून निवांत बाईट देत असताना मात्र पोलिसांच्या हाती आजही तो लागत नाही। वन विभागाने ज्यावेळेला त्याच्या फार्म हाऊसवर धाड टाकली त्यावेळेला शिकारीची जाळं, 1 वर्षाचं जुनं मांस, अनेक हत्यारं तिथे सापडली। आणि म्हणून जे गेले 2 महिने आका 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 बोलत होते तेच आष्टीचे कसे आका आहेत आणि त्यांनी किती असे खोक्याभाई आपल्या आजूबाजूला ठेवलेत हे दिसून येतं। आणि म्हणून मराठीमध्ये म्हण आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण। फार आरोप करायचा सवय ही सुरेश धस यांना आहे। त्यांचं इलेक्शनचं ॲफिडेव्हिट जर आपण सगळ्यांनी बघितलं तर देवस्थानची मंदिर जागा हे हडपण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, FIR दाखल, चार्जशीट दाखल झाले, कोर्टात ते प्रकरण चालू आहे। आर्म्स ॲक्टमध्ये गुन्हा आहे, अनेक ठिकाणी शांतता भंग केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत। आणि त्यामुळे दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपण देखील काचेच्या घरामध्ये राहतो याचा भान देखील सुरेश धस यांनी ठेवलं पाहिजे। सातत्याने सुरेश धस असं म्हणतात की सतीश भोसले उर्फ खोक्या हा माझा कार्यकर्ता असला तरी मी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायला सांगितलेला आहे, त्याने जी गुन्हा केले असेल त्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी त्यांनी भूमिका सुद्धा मांडली। त्याला आका सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो, बीड पोलिसांना तो सापडत नाही। त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे। सर, बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचा देखील एक ऑडिओ क्लिप जो आहे तो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय। तहसीलदार सुरेंद्र डोके यांना धमकीचा जो ऑडिओ क्लिप आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतोय। माझी तर राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांच्याकडे गृह खातं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे गेले 2 महिने आरोप करत होते, आज त्याच आमदार क्षीरसागरांचा तहसीलदाराला धमकी देणारा ऑडिओ क्लिप बाहेर आलेली आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी शोरूमच्या मॅनेजरला मारलं ते बाहेर आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। जे स्वतःला साधू संत म्हणून दुसऱ्यांवर आरोप करत होते यांचा चेहरा देखील आज महाराष्ट्रासमोर येत आहे पुढे। प्रकाश सोळंके जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांचे एक निकटवर्ती आहेत सुशील सोळंके, त्यांचा एक व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीने एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तुमच्याच आमदाराचा असा प्रताप बाहेर आलेला नाही, त्यांच्या देखील कार्यकर्त्याचा जर अशा प्रकारची व्हिडिओ किंवा ऑडिओ आला असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे। कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत नाही, पण जे सभ्य असल्याचा बुरखा घालून फिरत होते, लोकांना आका 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 बीडचं बिहार झालं, ह्यांच्या अवतीभोवती असलेले कार्यकर्ते किंवा ते स्वतः कसे आहेत हा देखील बुरखा टराटरा महाराष्ट्रासमोर फाटलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा महेंद्र दळवी जे अलिबागचे आमदार आहेत त्यांनी म्हटलंय की जर आदिती तटकरे यांना जर रायगडचं पालकमंत्रीपद गेलं तर आम्ही पुन्हा आमचा लढा जो आहे तो तिघेही सुरू करणार आणि आमचा लढा जो आहे तो आम्ही लढा सुरू करून राज्यव्यापी स्वरूपात तो लढा जो आहे तो घेऊन जाणार असं एक सूचक विधान त्यांनी केलं।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। आम्ही कुठेही रायगडच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये वातावरण खराब होईल ही राजकीय मॅच्युरिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे। पण ज्यांना चिखलात लोळण्याची सवय आहे, ज्यांना कायम काहीतरी सनसनाटी आरोप टेबलवर नाचून ज्यांचा डान्स गुवाहाटीच्या टेबलवर महाराष्ट्राने बघितला त्यांची संस्कृती त्यांना लखला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुसंस्कृत पक्ष आहे आणि आमची भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे स्पष्टपणे मांडलेली आहे। नितेश राणे हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत, परंतु त्यांनी एक विधान केलेलं आहे, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण की हिंदू समाजातील जे खाटीक आहेत त्यांना आता मल्हार सर्टिफिकेशन मिळणार आहे आणि त्यांनी आवाहन केलं व्हिडिओच्या माध्यमातून ज्या खाटीकांकडे मल्हार सर्टिफिकेशन असेल त्यांच्याकडनंच मांस खरेदी करा असं त्यांनी म्हटलंय। परंतु खाटीकांची संख्या ही सर्वाधिक संख्या जी आहे ती मुस्लिम समाजामध्ये आहे। अशामध्ये हिंदू आणि मुसलमान पुन्हा एकदा जो वाद आहे तो पुन्हा उफाळून येऊ शकतो। माझं एवढंच म्हणणं आहे की राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी कुठल्याही आपल्या वक्तव्यांनी धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर या महाराष्ट्राची शांती बिघडेल असं वक्तव्य देऊ नये। खाद्य संस्कृतीवरनं तर वाद अजिबात करू नये। आपली जी काय भूमिका आहे ती आपण प्रसारमाध्यमांसमोर न मांडता आपण कॅबिनेटमध्ये एक जबाबदार मंत्री आहात, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडू शकता आणि त्यांच्याकडे माझ्या मते बंदरे हे खातं आहे, त्याच्याशी निगडीत महाराष्ट्र अधिक कसा पुढे जाईल याचा त्यांनी प्रयत्न केला तर तो महाराष्ट्राच्या विकासासाठी अधिक हितकर राहील। जितेंद्र आव्हाड जे तुमचे कधी काही निकटवर्ती होते परंतु आता तुमचे विरोधक आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये अजित पवारांनाच आव्हान दिलंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधातलं जे काही कादंबरी आहेत, पुस्तकं आहेत त्यांच्यावरती तुम्ही बंदी घालणार आहात का? राजसन्यास या सगळ्या कादंबरीवरती तुम्ही बंदी घालणार का असा अजित पवारांनाच त्यांनी विधानसभेमध्ये सवाल विचारला। माझा त्यांना प्रतिसवाल आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते देखील एक जबाबदार मंत्री होते, तर त्यावेळेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे त्यांनी ही मागणी करायला पाहिजे होती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।